नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. मी मोहन माने पाटील, राजेरामराव महाविद्यालय जत येथे सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अर्थात IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक के रानगर हे होते, तर अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकरभाऊ जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी टिळकांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रसेवेचे स्मरण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकरभाऊ जाधव यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या मनात स्वराज्याचे ज्योत प्रज्वलित केली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची घोषणा आजही प्रत्येकाच्या भारतीयाला प्रेरणादायी देत आहे. शिक्षण, राष्ट्रप्रेम, सामाजिक जागृती आणि संघटन शक्तीच्या बळावर त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. आजच्या युवकांनी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात न अडकता टिळकांचे विचार, त्यांचे ध्येय आणि त्याग समजून घेत जबाबदार, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्राभिमानी नागरिक म्हणून देशाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे. टिळकांचे विचार हे केवळ इतिहासातील पानापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी जीवनमूल्याचा अमूल्य ठेवा आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य के रानगर यांनी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व हे ज्ञान, धैर्य, राजनिष्ठा आणि चारित्र्याचा आदर्श असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत देशभक्ती, अभिमान, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्ये जोपासली तरच टिळकांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्प संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि शिक्षण सेवेचे स्मरण करून ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉक्टर सतीश कुमार पडळकर यांनी केले. त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा आढावा घेत जयंती साजरी करण्याचे उद्देश स्पष्ट केले. कार्यक्रमाचे समारोप प्राध्यापक विशाल गोडबोले यांनी आभार प्रदर्शन झाले. कॅमेरामॅनसह मी मोहन माने पाटील, जतचा आवाज. उपस्थित असलेले धन्यवाद. सर्व शिक्षकगण, विद्यार्थी, पत्रकार, लोकमान्य टिळकांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा. आता सरांनी सर्व पार्श्वभूमी लोकमान्य टिळकांची सांगितली आहे, पण भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य देशासाठी खर्च केले, ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्वातंत्र्याचा लढा लढत असताना कित्येक वेळा कैद झाली, सजा झाली. त्यातली सर्वात मोठी सजा असेल तर ती काळ्या पाण्याची सजा. काळ्या पाण्याची सजा म्हणजे आपण एखाद्या रूममध्ये 1 ताससुद्धा व्यवस्थित बसू शकत नाही, आपल्याला लगेच गुदमरायला लागतं. अशा वेळेला लोकमान्य टिळकांना त्या काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. असे स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा स्वभाव हा प्रामाणिकपणाचा होता. सरांनी सांगितल्याप्रमाणे ते जहालवादी होते आणि शिक्षण हे त्यांचं फार आवडीचं क्षेत्र होतं. लोकांनी संघटित व्हावं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रित व्हावं आणि देशाच्या स्वातंत्र्य लावा, यासाठी त्यांनी पूर्ण देशभर पहिल्यांदा पुण्यातून गणेश जयंती आणि शिवजयंतीसारखे कार्यक्रम त्यांनी सुरू केले आणि त्यातून लोकांची संघटना उभा केली आणि देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना मी माझ्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं, IQAC कमिटीच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी
तुमचं आभार म्हणून मी थांबतो. जय हिंद. तर डेक्कन एज्युकेशन आचार्य प्राध्यापक के रानगर सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे या नगरीचे राजे रामराव राजे, त्यानंतर स्वामी विवेकानंद या महामानवास माझं विनम्र अभिवादन. आजचा हा जो कार्यक्रम आहे लोकमान्य टिळक यांची जयंती, लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एकत्र आला. आमच्या यावेळी महाविद्यालयातील गुरुदेव, कार्यकर्ते, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीचा संदेश आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.